Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 8, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have already started our 8th topic, quadrilateral constructions and types. In this topic, we learned some construction of quadrilaterals. Also, we learned about the rectangle, square and rhombus, their properties and examples also. Now, in this video, we are going to learn about the parallelogram, trapezium and kite. Types of quadrilaterals. Parallelogram, a quadrilateral having opposite sides parallel is called a parallelogram. म्हणजे पॅरलेलोग्राम म्हणजे याला आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील भुजा समांतर असतात अशा चौकोनाला आपण समांतरभुज म्हणजेच पॅरलेलोग्राम असे म्हणतो. नाउ quadrilateral ABCD is a parallelogram. Now what are the properties of parallelogram? आता याच्यामध्ये या समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय आहेत बघा. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट म्हणजे पॅरलेलोग्राममध्ये जे अपोजिट अँगल्स आहेत. आता हा अँगल बी, याचा अपोजिट अँगल कुठला झाला? अँगल डी. हे काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट असणार आहेत. त्यानंतर अँगल ए, या अँगल एचा अपोजिट अँगल असणार आहे अँगल सी. हे काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट असणार आहे. म्हणजे अँगल बी जर 60 असेल तर अँगल डी सुद्धा 60च असायला पाहिजे. म्हणजे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट इन पॅरलेलोग्राम. अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुअंट. आता आपण पाहिलं की याचे जे अपोजिट साईड्स आहेत ते काय असतात? पॅरलल असतात. परंतु पॅरलल असण्याबरोबरच हे कॉन्ग्रुअंट सुद्धा असतात. म्हणजेच बघा ए डी चे अपोजिट साईड आहे बी सी, तर हे दोन्ही पॅरलल आहेत. शिवाय ते कॉन्ग्रुअंट सुद्धा असतात. तर दुसरी साईड ए बीची अपोजिट साईड आहे बी सी. म्हणजे हे जे अपोजिट साईड्स आहेत ते पॅरलल असतात. शिवाय ते कॉन्ग्रुअंट सुद्धा असतात. अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुअंट इन पॅरलेलोग्राम. नाउ डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. याची जर आपण डायगोनल्स काढले तर ते एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे ते दुभागतात. समजा आता हे डायगोनलच्या इंटरसेक्शनला आपण यम हे नाव दिलं तर यामुळं या पॉईंट यममुळं काय होतं? डायगोनलचं दोन समान भागामध्ये विभाजन होतं. म्हणजे ए एम आणि सी एम हे दोन समान भाग मिळतात आणि बी एम आणि डी एम हे दोन समान भाग मिळतात. म्हणजे ते आपण काय म्हणू शकतो? डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. या समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते परस्परांना दुभागतात. These are different properties of parallelogram. Now next type of quadrilateral is trapezium. Trapezium म्हणजेच समलंब चौकोन. बघा, if only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then it is called a trapezium. आता ट्रपेझियम म्हणजे या चौकोनामध्ये ज्या समोरासमोरील बाजूंच्या दोन जोड्या आहेत त्यापैकी एक जोडी फक्त काय असते? पॅरलल असते, समांतर असते. तर अशा चौकोनाला आपण ट्रपेझियम म्हणजेच काय म्हणतो? समलंब चौकोन असे म्हणतो. बघा, इफ ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल then it is called a trapezium. Now in quadrilateral WXYZ only one pair of opposite sides segment WZ and segment XY is parallel. आता याच्यामध्ये बघा, इथं या चौकोनामध्ये कुठले कुठले साइड्स पॅरलल आहेत तर याच्यामध्ये WZ आणि याची जी अपोजिट साईड आहे XY ही जे अपोजिट साईड्स आहेत ती एक जोडी फक्त पॅरलल आहे. बाकीची ही जी जोडी आहे WX आणि ZY ही जोडी पॅरलल काय आहे? पॅरलल नाही. फक्त एकच जोडी जी आहे ती पॅरलल आहे. याला आपण ट्रपेझियम असं म्हणतो. सो बाय डेफिनेशन quadrilateral WXYZ is a trapezium.
With the property of interior angles formed by two parallel lines and their transversal, we get major angle W plus major angle X is equal to 180 degree. तर बघा आपण पॅरलल लाईन्स अँड देअर प्रॉपर्टीज हे पाहिलेले आहेत. समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे जे गुणधर्म आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर टू पॅरलल लाईन्सना जर एक ट्रान्सव्हर्जल इंटरसेक्ट करत असेल तर त्यामुळे होणारे जे इंटिरियर अँगल्स आहेत ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, हे आपल्याला माहीत आहे. आता इथं WZ आणि XY हे काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यामुळं इथं तयार होणारे जे अँगल्स आहेत बघा कोणते कोणते इंटिरियर अँगल्स तयार होतात. अँगल W आणि अँगल X म्हणजे मेजर अँगल W प्लस मेजर अँगल X इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. शिवाय अँगल Z आणि अँगल Y या दोन कोनांचा जर विचार केला, अँगल Z आणि या बाजूला असणारा अँगल Y, तर या दोन कोनांची बेरीजसुद्धा काय असणार आहे, 180 असणार आहे. बिकॉज दे आर ऑल्सो सप्लिमेंटरी. In a trapezium, out of 4 pairs of adjacent angles, 2 are supplementary. आता याच्यामध्ये ट्रेपेझियममध्ये एक जी जोडी आहे अपोजिट साईडची ती पॅरलल आहे आणि त्यामुळे याचे जे इंटिरियर अँगल्स आपल्याला मिळणार आहेत समलंब चौकोनामध्ये हे सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. नाउ नेक्स्ट टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज काइट. आपण पतंग असे म्हणतो. बघा आता आकृतीमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज गिवन. डायगोनल BD ऑफ द क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट्स द डायगोनल AC. आता याच्यामध्ये BD हा जो कर्ण आहे हा BD कर्ण AC या कर्णाला काय करतो, बायसेक्ट करतो, म्हणजे त्याचं दोन समान भागामध्ये विभाजन करतो. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर of the other diagonal then the quadrilateral is called a kite. बघा आता याच्यामध्ये चौकोनाचा एक कर्ण हा दुसऱ्या कर्णाचा काय असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक असतो. म्हणजे एका कर्णामुळे दुसऱ्या कर्णाचे दोन समान भाग तयार होतात आणि तिथं परपेंडिक्युलर म्हणजे लंब म्हणजे राईट अँगलसुद्धा तयार होतो. मीन्स इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ काइट. मग अशा चौकोनाला आपण काइट असं म्हणणार आहोत. नाउ इन दिस डायग्रॅम क्वाड्रिलॅटरल ABCD. आता बघा सेगमेंट AB अँड सेगमेंट CB दीज आर कॉन्ग्रुअंट. सेगमेंट AD अँड सेगमेंट CD आर कॉन्ग्रुअंट. आता जर आपण याच्यामध्ये AB आणि CB याचा जर विचार केला तर हे आपल्याला कॉन्ग्रुअंट मिळतात. AB आणि CB हे कॉन्ग्रुअंट असतात. शिवाय AD आणि CD हे सुद्धा आपल्याला एकरूप असल्याचं समजतं. सिमिलरली अँगल BAD. बघा आता अँगल BADचा आपण विचार करूया. BAD म्हणजे हा अँगल आणि BCD म्हणजे हा अँगल आणि हे सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात. त्यामुळे आपल्याला याच्या प्रॉपर्टीज काय मिळतात बघा. टू पेअर्स ऑफ ॲडजेसंट साईड्स आर कॉन्ग्रुअंट. काईटमध्ये काय असतं, जे ॲडजेसंट साईड्सच्या दोन जोड्या आहेत लगतच्या ज्या बाजू आहेत त्या एकरूप असतात. वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुअंट आणि अपोजिट अँगल्सची एक जोडी काय असते, कॉन्ग्रुअंट असते. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व सम एक्झाम्पल्स. सी एक्झाम्पल. In this example, we have to find the measure of angles. See example. Measures of adjacent angles of a parallelogram are 5x minus 7 degree and 4x plus 25 degree. Find the measures of these angles. आता बघा पॅरलेलोग्राम दिलेलं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ॲडजेसंट अँगल्स त्याचे मेजर्स आपल्याला दिलेले आहेत. तर यावरून आपल्याला त्या पॅरलेलोग्रामच्या कोणांची मापं शोधायची आहेत. आता बघा हा पॅरलेलोग्राम आहे त्यामुळं त्याचे अपोजिट साईड्स हे काय आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळं याचे जे इंटिरियर अँगल्स आहेत ते आपल्याला सप्लिमेंटरीज मिळणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ॲडजेसंट अँगल्स दिलेले आहेत, लगतचे दोन कोन दिलेले आहेत. त्यामुळं कोणतेही लगतचे दोन कोन हे काय असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. मग त्या नियमाचा वापर करून आपण असं म्हणू शकतो की या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो,
5x मायनस 7 प्लस 4x प्लस 25 इज इक्वल टू 180. आता हे आपण जर सॉल्व केलं तर 5x प्लस 4x 5 प्लस 4 9x झालं बघा हे. आता मायनस 7 प्लस 25 एक मायनस आहे एक प्लस आहे त्यामुळे मोठ्यातनं लहान वजा करायचं आहे. 25 मायनस 7 किती झालं 18 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस त्यामुळं प्लस 18 इज इक्वल टू 180 ॲज इट इज. आता बघा 9x प्लस 18 इज इक्वल टू 180. 9x इज इक्वल टू 180 प्लस 18 इकडं मायनस 18 करायचे आहेत. 9x इज इक्वल टू 180 मायनस 18 ॲन्सर येईल 162. आता 162 डिवायडेड बाय 9. आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 162ला 9नं भागायचं आहे. काय मिळेल देअरफॉर एक्स इज इक्वल टू 18. आता एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता दिलेली आपल्याला मिळालेली जी एक्सची किंमत आहे आपल्याला जी मापं दिलेली आहेत 5x मायनस 7 डिग्री आणि 4x प्लस 25 डिग्री याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टाकून त्या अँगल्सची मापं मिळवायची आहेत. आता बघा मेजर ऑफ वन अँगल काय दिलेलं आहे आपल्याला 5x मायनस 7 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 18 म्हणजे 5 इंटू 18 मायनस 7 5 इंटू 18 किती झालं हे 90 मायनस 7 हे किती येणार आहे 83 म्हणजे पहिल्या अँगलचं माप आपल्याला मिळालेलं आहे 83. त्याच पद्धतीने मेजर ऑफ द अदर अँगल 4x प्लस 25 म्हणजे 4 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 18 प्लस 25 म्हणजे इथं 72 प्लस 25 इज इक्वल टू 97 डिग्री. तर इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या अँगलचं माप जे आहे ते 83 डिग्री मिळतं आणि दुसऱ्या अँगलचं जे माप आहे ते 97 डिग्री मिळतं. अशा पद्धतीनं आपण या अँगल्सची मापं शोधू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल here quadrilateral PQRS is a parallelogram. T is the point of intersection of its diagonals. Referring the figure, write the answers of questions given below. आता याच्यामध्ये बघा आपल्याला पॅरेललोग्राम दिलेला आहे आणि या आकृतीमध्ये त्या आकृतीला नावं दिलेली आहेत आणि या आकृतीचा वापर करून आपल्याला काय करायचे आहेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे इफ लेंथ PS इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर देन लेंथ QR इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. PS कुठे आहे बघा आकृतीमध्ये PS किती आहे 5.4 आणि आपल्याला विचारलेला आहे QR. आता PS आणि QR हे काय आहेत अपोजिट साईड्स आणि हा पॅरेललोग्राम आहे त्यामुळं पॅरेललोग्राममध्ये अपोजिट साईड्स कसे असतात पॅरेलल असतात शिवाय ते कॉन्ग्रुएंटसुद्धा असतात. त्यामुळं जेवढी PSची लांबी असणार आहे तेवढीच QRची असणार आहे. देअरफॉर लेंथ QR इज इक्वल टू लेंथ PS इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ लेंथ TS इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर देन लेंथ QS. आता TS बघा TS किती दिलेलं आहे आपल्याला 3.5. आता याच्यामध्ये TSचा जर आपण विचार केला तर 3.5 दिलेला आहे आणि त्याच्यावरून QS काढायचा आहे. आता इथं हा पॅरेललोग्राम आहे त्यामुळे त्याचे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करणार आहेत त्यामुळं TS जेवढा आहे तेवढाच QT असणार आहे. TS जर 3.5 असेल तर QTसुद्धा काय असणार आहे 3.5 असणार आहे आणि QS हा काय असणार आहे TSच्या दुप्पट असणार आहे. म्हणून आपण काय लिहिलं आहे बघा लेंथ QS इज इक्वल टू 2 इंटू लेंथ TS इज इक्वल टू 2 इंटू 3.5 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. तर पुढं रिझन लिहायचं आहे आपल्याला डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. म्हणजे या पॅरेललोग्राममध्ये हे जे डायगोनल्स आहे ते एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे समान दोन भागामध्ये विभाजन करतात. नेक्स्ट बघा आपल्याला विचारलेलं आहे इफ मेजर अँगल QRS इज इक्वल टू 118 डिग्री फाइंड मेजर अँगल QPS. आता याच्यामध्ये मेजर अँगल QRS इज इक्वल टू 118 डिग्री फाइंड QPS मेजर अँगल QPS. बघा QRS कुठे आहे हां याचं माप आपल्याला 118 दिलेलं आहे त्याच्यावरून QPS काढायचे आहेत. आता आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येतं की जे अँगल्स दिलेले आहेत ते कसे आहेत अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरेललोग्राम आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेललोग्राम आर कॉन्ग्रुएंट. विरुद्ध कोण जे आहेत समांतरभुज चौकोनामधले ते कसे असतात एकरूप असतात. त्यामुळे जर QPS 118 असेल तर QRSसुद्धा 118 असणार आहे. त्यामुळे आपण लिहायचं आहे मेजर अँगल QPS इज इक्वल टू मेजर अँगल QRS इज इक्वल टू 118 डिग्री. पुढं
रिझन लिहायचं आहे, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे, मेजर अँगल एस आर पी इज इक्वल टू 72 डिग्री, फाइंड मेजर अँगल आर पी क्यू. आता एस आर पी बघा, अँगल एस आर पी इथे दिलेलं आहे आपल्याला. एस आर पी किती आहे, 72 डिग्री आहे. तर यावरून आर पी क्यू, आता हा अँगल आपल्याला काढायचा आहे. जर आपण व्यवस्थित विचार केला तर याच्यामध्ये हे जे अँगल्स आहेत ते अल्टरनेट अँगल्स आहेत, कारण हे पॅरलोग्राम असल्यामुळं अपोजिट साईड्स पॅरलल आहेत आणि त्यांची पी आर ही जर आपण ट्रान्सव्हर्जल घेतली तर त्याच्यामुळं अँगल जे मिळणारे आहेत तर त्याच्यामध्ये क्यू पी आर आणि एस आर पी हे काय आहेत, अल्टरनेट अँगल्स. आणि हे अल्टरनेट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण हे लिहिलेलं आहे, मेजर अँगल आर पी क्यू इज इक्वल टू मेजर अँगल एस आर पी इज इक्वल टू 72 डिग्री and reason is alternate angles are congruent. In this way we can solve this example. See next example. Ratio of measures of angles of quadrilateral CWPR is 7:9:3:5. Then find the measures of its angles and write the type of the quadrilateral. बघा, आता एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि त्या क्वाड्रिलॅटरलची जी 4 कोणं आहेत त्यांची जी मापं आहेत त्यांचं रेशो दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 7:9:3:5. फाइंड द मेजर्स ऑफ इट्स अँगल्स अँड राईट द टाईप ऑफ द क्वाड्रिलॅटरल. मग या 4ही कोणांची मापं आपल्याला शोधायची आहेत आणि त्या मापावरून आपल्याला या चौकोनाचा प्रकारसुद्धा ओळखायचा आहे. सुरुवातीला आपण ही मापं काढून घेऊया. आता बघा, यांचा जो रेशो आहे सी, त्यानंतर डब्ल्यू पी आर हा किती दिलेला आहे, 7:9:3:5. आणि त्यामुळं ही जी मापं आहेत ती आपण काय घ्यायची आहेत, 7x 9x 3x 5x या पद्धतीनं घ्यायचे आहेत. आणि कोणताही चौकोन जर घेतला तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 360 डिग्री असणार आहे. त्यामुळं आपण 7x + 9x + 3x + 5x इज इक्वल टू 360 डिग्री घ्यायचं आहे. या सगळ्यांची जर बेरीज केली किती येणार आहे बघा, 5 आणि 3 8 आणि त्यानंतर 8 अधिक 9 17, 17 अधिक 7 हे 24, म्हणजे किती झाले, 24x इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 24. देअरफॉर x इज इक्वल टू 15, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 15. त्यावरून आता आपल्याला मेजर अँगल सी, मेजर अँगल डब्ल्यू, मेजर अँगल पी आणि मेजर अँगल आर घ्यायचं आहे. बघा, सीचं आपण किती घेतलेलं आहे मेजर, 7x आणि एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे 15, म्हणजे 7 × 15 किती झालं आहे, 15 × 7 करायचं आहे, म्हणजे 105 डिग्री. मेजर अँगल सी इज इक्वल टू 105 डिग्री. मेजर अँगल डब्ल्यू इज इक्वल टू 9 × 15 इज इक्वल टू 135. त्यानंतर मेजर अँगल पी इज इक्वल टू 45 डिग्री आणि मेजर अँगल आर इज इक्वल टू 75 डिग्री. आता इथे आपल्याला 4ही कोणांची मापं मिळालेली आहेत. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला या चौकोनाचा प्रकारसुद्धा शोधायचा आहे. तर याच्यामध्ये आपण अँगल सी आणि अँगल आर, मेजर अँगल सी आणि मेजर अँगल आर यांची जर बेरीज केली म्हणजे 105 अधिक 75 ही आपल्याला 180 मिळते. त्यानंतर मेजर अँगल सी आणि मेजर अँगल डब्ल्यू या दोन कोणांची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला 240 मिळते, म्हणजे ती 180 मिळत नाही. म्हणजे आपल्याला फक्त एकच जोडी इथं सप्लिमेंटरी आहे असं ओळखून येतं, म्हणजे या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची एकच जोडी पॅरलल आहे असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल CWPR इज पॅरलल. मग एकच बाजू समोरासमोरील बाजूंची एकच जोडी इथं आपल्याला पॅरलल मिळते, म्हणजे हा जो चौकोनाचा प्रकार आहे तो आहे ट्रपेझियम, समलंब चौकोन. म्हणून आपण म्हणू शकतो क्वाड्रिलॅटरल CWPR इज अ ट्रपेझियम. Students, now we have to complete practice set number 8.3. Thank you.